नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दीपक आजारे पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्या मदतीसाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कट ऑफ फर्स्ट राऊंडचा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती प्लस त्यासोबत आपण बघणार आहेत गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती ह्याची वर्षाची फी किती आहे प्लस हॉस्टेल आणि मेस यांची महिन्याची फी किती आहे। चला तर मग टाइम न वेस्ट करता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण बघूया कट ऑफ कॅटेगरी वाईज, नंतर आपण बघूया कॉलेजची फी, हॉस्टेलची फी आणि मेसची फी। पहिली कॅटेगरी आहे ओपन। पहिल्या कॅटेगरीची रँक आहे 92,434। ही रँक लास्ट रँक जी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीमध्ये अलॉट झाली। दुसरी कॅटेगरी आहे ओबीसी। ओबीसीची 1,08,683। ही रँक गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती राऊंड 1 मध्ये लास्टला अलॉट झाली। तिसरी कॅटेगरी आहे EWS। त्याची रँक आहे 1,37,290। लास्ट रँक जी फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीमध्ये अलॉट झाली। चौथी कॅटेगरी आहे SCBC। रँक आहे 99,280। पाचवी कॅटेगरी आहे NTC। त्याची लास्ट रँक होती 1,09,432। पाचवी कॅटेगरी आहे NTD। ह्याची लास्ट रँक होती 1,05,185। सातवी कॅटेगरी आहे NTB। त्याची लास्ट रँक होती 1,32,537। आठवी कॅटेगरी आहे SC। त्याची लास्ट रँक होती 2,02,222। तर मित्रांनो, हा होता कट ऑफ। आता आपण बघूया फी स्ट्रक्चर। तर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीचा कट ऑफ बघितला आपण। आता बघूया फी स्ट्रक्चर। पहिली कॅटेगरी आहे ओपन। ओपनसाठी 54,300 रुपये पर इयर अशी कॉलेजची फी आहे। दुसरी कॅटेगरी आहे EWS। EWSला 32,650 रुपये पर इयर अशी फी आहे। तिसरी कॅटेगरी आहेत VJ, NT, OBC ह्या तीन कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना वर्षाची फी 11,797 रुपये अशी आहे। ऑल इंडिया स्टुडंट के लिए फीज आहे 54,300 रुपीज पर इयर। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला कोणते डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाका। मला तुम्हाला 2 मिनिटांमध्ये तुमच्या कमेंटचा आन्सर मिळेल, डाऊट सॉल्व करून मिळेल। तर असंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला थोडा सपोर्ट करा। आणि तुम्ही केला पण आहे त्यासाठी तुमचं धन्यवाद। आणि तुम्हाला काउन्सिलिंगची पूर्ण गायडन्स मी करेन। प्लस माझ्या कॉलेज रिलेटेड कोणते क्वेश्चन्स असतील, काय असेल तर तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या। मी तुम्हाला नक्कीच त्याचा आन्सर करेन। थँक्यू।